राज ठाकरेंकडून मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। आपल्याला खूप आनंद झाला, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया। सरप्राईज गिफ्टही दिल्याची माहिती। मातोश्रीवरील बाळासाहेबांच्या खोलीतील आयकॉनिक खुर्चीला राज ठाकरे यांच्याकडून अभिवादन। दोन्ही भावांमध्ये व्यंगचित्राबाबतही दिलखुलास चर्चा। मातोश्रीवर जाण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी अचानक घेतला। नांदगावकरांच्या फोनवरून राऊतांना दिला भेटीला येण्याचा निरोप। भेटीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। मातोश्रीवर सकाळी ठाकरे बंधूंचं मनोमिलन, तर संध्याकाळी ज्युनियर ठाकरे एकत्र येणार। वरळीमधील पोलिसांचा राजा गणेशाचं पाद्यपूजन सोहळ्यामध्ये अमित आणि आदित्य ठाकरे सोबत दिसणार। पुण्यातल्या रेव पार्टीवरती पोलिसांचा छापा। एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक। अंमली पदार्थ, दारू, हुक्काचं सुरू होतं सेवन। अटकेमधील एक जण क्रिकेट बुकी असल्याची माहिती। रेव पार्टी असेल तर जावयाचं समर्थन नाही, अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहन करणार नाही। प्रांजल खेवलकर यांच्या अटकेच्या नंतर एकनाथ खडसे यांची गर्जना। रेव पार्टीला बंदी असताना तुमची पार्टी कशी, एबीपी माझाचा सवाल। तर नो कमेंट्स म्हणत प्रांजल खेवलकर यांनी बोलणं टाळलं। ट्रॅप होणार हे खडसेंना माहित होतं, तर जावयाला थांबवायचं होतं। महाजनांचा टोला, त्यांच्या जावयाला कुणी कडेवरून उचलून नेलं नाही असं म्हणत कारवाईची ही मागणी। इजा बिजा तिजा झाल्याच्या नंतर पुन्हा समजावून सांगणार नाही, अजित पवार यांचा पुन्हा एकदा सूचक इशारा। झोपेचं सोंग केलेल्यांना जागा करू शकत नाही, नाव न घेता कोकाटेंना करून दिली जाणीव। रोहित पवार शरीराने शरद पवारांच्या सोबत, मात्र मनाने भाजप सोबत। नितेश राणे यांचा मोठा दावा, भाजपच्या अनेक मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचाही दावा। $26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखले। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। लाडक्या बहिणींसह इतर योजनांचाही घेत होते लाभ। एकाच कुटुंबामध्ये 2-2 लाभार्थी। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तामिळनाडू दौऱ्यामध्ये गंगईकोंडा चोलपुरम मंदिरामध्ये पूजा। महान चोल सम्राट राजेंद्र चोल जयंती उत्सवामध्ये पंतप्रधान सहभागी। तिरुचिरापल्लीमध्ये पंतप्रधानांनी केला रोड शो। घराभोवती विजेच्या तारा बांधून सरपंचाचं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न। यवतमाळच्या अंजनाईक गावची घटना, सरपंचाच्या पत्नीचा मृत्यू, सरपंच गंभीर जखमी। राज्यामध्ये विविध धरणांमधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग। साताऱ्याच्या धोम धरणामधील पाणी वाईच्या महागणपतीच्या मंदिरामध्ये शिरलं। राधानगरी धरणाच्या दोन्ही दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। उत्तराखंडच्या हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरामध्ये चेंगराचेंगरीत 8 जण ठार, 35 जणांवरती हॉस्पिटलमध्ये उपचार। सकाळी 8:30 वाजता भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढल्यानंतर चेंगराचेंगरी। चौथ्या कसोटीमध्ये राहुल आणि शुभमन गिलची झुंजार फलंदाजी। चौथ्या दिवसअखेर भारत 2 बाद 174, पण भारत अजूनही 137 धावांची पिछाडी। इंग्लंडचा 669 धावांचा डोंगर। आणि महिला विश्वचषक बुद्धिबळ फायनल, दिव्या देशमुख आणि कनेरू हम्पी आमने सामने। पहिला डाव बरोबरीत, आज दुपारी निर्णायक सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।